परंतु याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून सांगतो, ज्यांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत अशाने 28 ऑगस्टला अर्ज घेऊन अंतरवालीत या. मला निपटारा काढायचा बरं का. पुन्हा पुन्हा सांगतोय मराठा समाजाला, ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेत पण व्हॅलिडिटी देत नाहीत त्यांनी अर्ज घेऊन 28 ऑगस्टला या. मला ते अर्ज घेऊन ठेवून तुम्ही सुद्धा इथंच राहायचंय. मला ते सरकारला दाखवायचे हे पोर आहेत आणि यांचे कामं राहिलेत म्हणून. आणि ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार सुद्धा अर्ज केलेले असतील देत नाहीत त्यांनी सुद्धा अर्ज घेऊन या. म्हणजे कुणाचा विषय मागं राहायला नको. नोंद असून कुणबी प्रमाणपत्र नाही, कुणबी प्रमाणपत्र असून व्हॅलिडिटी नाही, कोणाच्या चुलत्याला दिली पुतण्याला देत नाहीत, पुतण्याला दिली बहिणीला देत नाहीत. तुमचे ते अर्ज घेऊन या, तिकडे पण अर्ज करा. अधिकाऱ्यांकडे, तहसीलदारकडे, एसडीएम कडे तुमचे अर्ज करा त्या प्रमाणपत्रासाठी. आणि मग इकडे सुद्धा एक त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन या. म्हणजे जेणेकरून आपल्याला सरकारशी बोलता येईल. कोणत्या बांधवांचे व्याज परतावे थांबलेत त्यांनी सुद्धा त्यांचे अर्ज घेऊन 28 ऑगस्टलाच इथं या. कारण आम्हाला ते सगळे जमा करून घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची. मग ते एकदा जमा करून घेतले की 29 पासून सरकार कधी येईल त्यावेळेस ते मार्ग काढून घ्यायचे. कोणत्या विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या कुठल्या योजना राहिल्यात त्याविषयी आपण चर्चा केली. निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलंय. 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलं. पण आंदोलन हे थांबणार नाहीये. 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे. मला हे निर्णायक आंदोलन करायचंय. मराठा समाजाची मागणी मला पाठीमागं ठेवायची नाहीये. मराठा समाजानं हे विषय समजून घ्या. ज्यांचे ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं. म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल. तुम्हालाही कधी आयुष्यात अडचणी येणार नाहीत आणि समाजापुढे अडचणी उभा राहणार नाहीत. हे माझ्या मराठा बांधवांनी समजून घ्या. 2-2, 4-4 दिवस कामं बुडू द्या, परंतु ह्या आयुष्यभराचा विषय कुणबी प्रमाणपत्राचा. काहीच्या फाईल दाबून धरल्यात, काहीच्या नोंदी असून देत नाहीयेत, काहीने अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाहीत. आपण आपले अर्ज घराने घेऊन या. महाराष्ट्रभरातले जे पोरांचे ऍडमिशन झालेत पुढे त्यांना अडचणी यायला लागल्या. जर विद्यार्थ्यांना येता येत नसेल तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं, भावाला पाठवलं तरी अर्ज घेऊन चालतंय. तेच हजर असावं असं काही नाही. विद्यार्थी एखादा निवड झालेला आहे एसीबीसी ईडब्ल्यूएस मधून, त्याला येत नसेल तर त्याच्या घरच्यांना पाठवा. म्हणजे जेणेकरून आमच्या लक्षात येईल की त्याला येता आलं नाही त्याच्या ड्युटीमुळं. परंतु मराठा समाजाने मात्र खडबडून जागे व्हा आणि सामान्य मराठ्यांनी आपल्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी घराच्या बाहेर पडा. तुम्हाला जसं येता येईल तसं या. 29ला या, 30ला या, 1ला या, 2ला या, 4ला, 5ला. पण मराठा यावेळेस राज्यातला घरी राहता कामा नाही. नोकरदान पण, व्यावसायिक पण, राजकारणी मराठा पण आणि गरीब मराठा पण.